हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की दिलेल्या हेक्साडेसिमल नंबरला आपण बायनरी मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करतो. ठीक आहे, त्यासाठी फक्त एकच सिंगल रूल होता, ते म्हणजे आपल्याला 4 बिट बायनरी नंबर लिहावा लागतो. ओके, ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहूयात की जो आपला बायनरी नंबर असेल दिलेला, त्या बायनरी नंबरला आपण हेक्स मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. म्हणजे काल जे शिकलं त्याच्या रिव्हर्स कन्व्हर्जन आहे. आजच्या कन्व्हर्जन मध्ये तुम्हाला 2 रूल लक्षात ठेवावे लागणार. त्यापैकी एक म्हणजे तुमचा कालचाच रूल असेल तो 4 वाला रिलेशन, राईट. आणि 4चं रिलेशन काय राहतं हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आज आपण पाहूयात की दिलेल्या बायनरी नंबरला डेसिमल मध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो. तर लक्ष द्या इकडे. आता आजच्या लेक्चर मध्ये जे आपल्याला कन्व्हर्जन शिकायचं आहे ते असेल बायनरी टू हेक्स कन्व्हर्जन. बायनरी टू हेक्स. ओके, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की बायनरी टू हेक्स असो किंवा हेक्स टू बायनरी असो, यांच्यामध्ये 4चं रिलेशन असतं, नंबर 4 चा रिलेशन असतो. हे का असतं का नाही ते कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तिथे एक जाऊन तुम्ही रिव्हिजन वगैरे करू शकता त्याचं. ठीक आहे, तर पहा आता. तर याच्यासाठी आपण एक क्वेश्चन घेऊयात. कन्वर्ट एक रॅन्डम नंबर घेऊया, 0 1 0 0 1 0 1 1 0 1 1 0 1 1 1 1 0 1. ठीक आहे, हा एक रॅन्डम नंबर घेतला मी जो की बायनरी मध्ये आहे. या नंबरला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आता हेक्स मध्ये. ओके, आता रॅन्डमली मी काही डिजिट्स मोजले नाही, काही नाही, असंच घेतलं. आणि पाहिलं असेल तुम्ही की दरवेळेस जेव्हाही मी बायनरी नंबर्स लिहितो तेव्हा लिहित असताना मी 4-4चा ग्रुप करून लिहितो, बट यावेळेस लिहिलं नाही कारण पेपरमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारेच येणार आहे. ओके, तर आता हे जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचं, तर हे सॉल्व्ह करताना आपल्याला 2 रूल्स लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे? ठीक आहे, आता मी इथं सोल्युशन लिहिताना मी रूल्स लिहून देतो, बट तुम्हाला ते रूल्स लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे, तर आता याच्या सोल्युशन मध्ये 2 रूल्स लिहायचे आपल्याला. पहिला जो असेल तो काय असेल की मेक ग्रुप ऑफ 4 बायनरी बिट्स. ओके, काल आपण याच्या रिव्हर्स केलं होतं. काल काय केलं होतं आपण याच्या रिव्हर्स केलं होतं. ठीक आहे, काल काय केलं होतं, एका हेक्स साठी 4 बायनरी बिट लिहिले होते. आज बायनरीचे बिट्स दिलेत, हेक्साडेसिमल लिहायचंय, म्हणून 4 बायनरी साठी आपल्याला काय करायचं, एक ग्रुप बनवायचा. 4 बायनरी बिटचा एक ग्रुप बनवायचा. ठीक आहे, याला 2 रूल करू नये, आपण एकाच रूल मध्ये हे कंबाईन करून टाकू. 2-2 कशा लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मेक ग्रुप ऑफ 4 बायनरी बिट्स. आता डायरेक्शन खूप महत्वाची आहे. फ्रॉम आता बघा, जसं तुम्हाला अगोदरच्या बेसिक लेक्चर्स मध्ये मी सांगितलेलं आहे की ही जी पोझिशन असते, या पोझिशनवर जो नंबर असतो त्याला म्हणलं जातं LSB बिट, आणि या पोझिशनवर जो नंबर असतो त्याला म्हणलं जातं MSB. ओके, तर या केसमध्ये सुद्धा आपल्याला ही डायरेक्शन खूप महत्वाची आहे. जर तुमची डायरेक्शन चुकली या कन्व्हर्जन मध्ये, जर तुमची डायरेक्शन चुकली असेल तर त्या डायरेक्शनमुळे तुमचं आन्सर चुकू शकतं. ओके, बट जे अगोदरचं कन्व्हर्जन होतं म्हणजे हेक्साडेसिमल टू बायनरी होतं, त्याच्यामध्ये तुमच्या डायरेक्शनचा फरक पडत नाही. कसं फरक पडत नाही बघा, सांगतो मी तुम्हाला. समजा एक नंबर दिलाय माझा 3AB. ओके, आता या 3AB नंबरला मी काय करतो, या डायरेक्शनने कन्वर्ट करायला सुरू करतो. बघा, 0 0 1 1 1 0 1 0 1 0 1 1 हे माझं आन्सर आलं बायनरी मध्ये. ठीक आहे, आता मी या डायरेक्शनने सुरू केलं होतं, आता नेक्स्ट टाइम मी या डायरेक्शनने सुरू करतो. बघा, बी म्हणजे काय येतं, 1 0 1 1, ए म्हणजे 1 0 1 0 आणि 3 म्हणजे 0 0 1 1. ठीक आहे, तर तुमचं हे जे कन्व्हर्जन इथे मी दाखवलं हे तुमचं हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन आहे. या हेक्साडेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन मध्ये तुम्ही या डायरेक्शनने जा, म्हणजे MSB टू LSB जा किंवा LSB टू MSB जा. तुमचे जे दोन्ही आन्सर्स आहेत ते दोन्ही आन्सर्स तुमचे करेक्टच येणार आहेत. तर याच्यासाठी डायरेक्शनचा काही रूल नाहीये. ओके, बट जे आपलं बायनरी टू हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन आहे, या बायनरी टू हेक्साडेसिमलच्या कन्व्हर्जन मध्ये आपल्याला डायरेक्शनला फॉलो करावंच लागणार. ठीक आहे, जर आपण डायरेक्शन विसरली की तुमचा आन्सर रॉंग होणार म्हणजे होणार. ओके, ते आन्सर तुमचं करेक्ट येऊ शकत नाही.
ओके, पहा आता 4 बायनरी बिटचे ग्रुप करायचे फ्रॉम कुठून कुठपर्यंत करायचे, तर तुमच्या LSB पासून आपल्याला 4 ची ग्रुपिंग करायची. कोणत्या डायरेक्शनला? MSB च्या डायरेक्शनला. ओके, कुठून कुठं ग्रुपिंग करायला पाहिजे आपण? LSB कडून सुरू करायचं आणि एंड कुठे करायचं? MSB कडे एंड करून टाकायचं. ठीक आहे, आता बघा या केसमध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट आपल्याला किती दिलेले आहेत आपण ते मोजून घेऊया. ठीक आहे, पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 आहेत. बरोबर आहे. टोटल डिजिट किती आहेत? 18 डिजिट्स दिलेले आहेत. राईट, टोटल आपल्याकडे डिजिट दिलेले आहेत किती बघा? 18 डिजिट्स दिलेले आहेत. आता या 18 डिजिट्सचे जर आपण 4 चे ग्रुप केले तर किती ग्रुप तयार होतात? 4 चौक 16, 4 ग्रुप तयार होतात आणि 2 बीट उरतात. राईट, तर ते 2 बीट जर उरले तर त्या ग्रुप सोबत काय करायचं ते पण आपण इथं पाहूया. राईट, 4 चेच ग्रुप करायला पाहिजे. जर तुमचे बीट्स कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये आपण 0 ला काय करतो? ऍड करत असतो. तर ते 0 ला कसं ऍड करायचं ते बघा. आता इथं आपण रूल लिहिला की मेक ग्रुप ऑफ 4 बायनरी बिट्स फ्रॉम LSB टू MSB. LSB टू MSB 4 चा ग्रुप बनवायचा. राईट, चला आपण आता 4 चे ग्रुप बनवूयात. तर इथं मी काय करतो? पहिल्यांदा लिहितो बायनरी. बायनरी नंतर आपण याला कन्वर्ट करूया डेसिमल मध्ये. तुम्ही डायरेक्ट पण जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. बायनरी, डेसिमल आणि त्यानंतर घेऊयात आपण हेक्साडेसिमल. माझ्या डोक्यावर येऊ नये म्हणजे झालं लिहिलेलं. राईट, आहे थोडा स्पेस. ठीक आहे, तर पहा आता दिलेल्या बायनरी नंबरचे 4 चे मला बिट्स बनवायचे आहेत, 4 चे ग्रुप्स बनवायचे आहेत. तर पहिला जो ग्रुप असेल तो हा असेल 1 0 1 1. ठीक आहे, मी इथं लिहून घेतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरा ग्रुप बघा 1 1 0 1. त्यानंतर तिसरा ग्रुप बघा 1 0 1 1 आणि त्यानंतर चौथा ग्रुप बघा हा. ठीक आहे, तर हे 4 चे ग्रुप्स लिहूया. पहिला ग्रुप काय आहे आपला? एक मिनिट हा, लेट्स रिझ्यूम. पा 1 0 1 1. तर हे माझे पहिले 4 बिट्स आहेत 1 0 1 1. त्यानंतर दुसरे 4 बिट्स 1 1 0 1 1 1 0 1. त्यानंतर तिसरे आहेत 1 0 1 1 1 0 1 1. त्यानंतर नेक्स्ट आहे 0 1 0 0. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. आता इथं उरलेले आहेत आपल्याकडे हे दोनच 1 आणि 0, हे दोघच उरलेत. राईट, तर काय करायचं? हे जे उरलेले बिट्स आहेत हे जशाला तसे घ्या 1 आणि 0. राईट, आणि यांचा पण 4 चा ग्रुप करायचा. म्हणून यांच्या लेफ्ट साइडला आपण काय करतो? एक्स्ट्रा जे झिरोज आहेत ते एक्स्ट्रा 0 आपण इथं ऍड करून टाकूयात आणि ते एक्स्ट्रा 0 ऍड करून जेवढे लागत असतील तेवढे 0. फक्त 4 लावायची गरज नाही. 4 लागतच नसेल, तुमचे 16 बिट्स असतील तर 4च ग्रुप होणार. 17 असतील तर 3 0 लावावं लागतील. 18 असतील तर 2 0. 19 असतील तर 1 0. अशा प्रकारे जेवढे कमी पडत आहेत तेवढे 0 ऍड करायचे तिथे. आता याच्या मागे लॉजिक काय बघा. फॉर एक्झाम्पल मी एक नंबर लिहिला 12. आता या 12च्या जर मी समोर 0 लावला तर हे 120 होते, म्हणजे याची व्हॅल्यू बदलली. बट हा जो 12 नंबर आहे या 12 नंबरच्या जर मी लेफ्ट साइडला एखादा 0 लावला तर याची व्हॅल्यू बदलली का? आणखीन एक 0 लावला, व्हॅल्यू बदलली का? आणखीन एक 0 लावला, व्हॅल्यू बदलली का? नाही. म्हणजे जर मी लेफ्ट साइडला जर 0 अपेंड केले, ऍड केले तर त्या 0 मुळे याची व्हॅल्यू बदलत नाही. बट मी राईट साइडला जर 0 ऍड केले तर त्याची व्हॅल्यू काय होत असते? बदलत असते. कळालं? राईट, तर त्यासाठी आपण लेफ्ट साइडला जर 0 ऍड केले तर व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणून आपण त्याला 4 चा ग्रुप करण्यासाठी काय करतो? जेवढे डिजिट कमी पडत असेल, जेवढे बिट्स कमी पडत असतील तेवढे 0 आपण अपेंड करतो. राईट, आता बघा हा दिलेला नंबर आहे 1 0 1 1. राईट, 1 0 1 1 म्हणजे डेसिमल मध्ये किती होते? 11. राईट, त्याच्यानंतर बघा 1 0 1 1 डेसिमल मध्ये 11. राईट, अगेन 1 1 0 1 किती झाले? 8 आणि 3 11. एक मिनिट, हे रॉंग झालं. मी इकडच्या साईडने वाचलं, याला इकडच्या साईडने नाही वाचायचं. ते पहा
आता याला रीड करताना या डायरेक्शनने नंबर मोजायला सुरुवात करायची. पहा 1101 1101 म्हणजे 13. ठीक आहे, याला पण इथून इथपर्यंत मोजायचं. हे काय होते 1011 म्हणजे 8 आणि 3 11. हे पण 1101 म्हणजे 8 आणि 4 12 ने 13. त्यानंतर हे झालं 2 आणि त्यानंतर हा झाला 1. तर हे डेसिमल मध्ये आले. आता डेसिमलला हेक्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर हे हेक्साडेसिमल व्हॅल्यू आहे, राईट. हेक्साडेसिमल व्हॅल्यू 13 ला काय म्हणतात डी म्हणतात. त्यानंतर 11 ला काय म्हणतात बी म्हणतात. त्यानंतर अगेन 13 ला काय म्हणतात डी. त्यानंतर 2 ला 2च म्हणलं जातं आणि 1 ला 1च म्हणलं जातं, राईट. तर हे आलं तुमचं हेक्साडेसिमलचं आन्सर. आता याला आपण शेवटी सोल्युशन म्हणून लिहायचं. सोल्युशन, या सोल्युशन मध्ये काय करणार, तुमचा जो ब्रॅकेटमध्ये दिलेला बायनरी नंबर आहे तो जशाला तसा इथं लिहून घ्या. पूर्ण नंबर काय आहे तो, त्याला मी कन्वर्ट केलं. कन्वर्ट केल्यानंतर हेक्स मध्ये माझा आन्सर आलेला आहे 1 2 डी बी डी इन टर्म्स ऑफ 16. तर हे असं आपला आन्सर आलेला आहे, राईट. आता मी तुम्हाला दाखवतो, जर तुम्ही डायरेक्शन वाला रूल फॉलो केला नाही, जर तुम्ही MSB टू LSB जर गेले तर तुमचा आन्सर काय येणार बघा. ठीक आहे, जर म्हणजे तुम्ही रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जर आलात, ठीक आहे, जर तुम्ही LSB टू MSB केलं नाही आणि MSB टू LSB जर केलं तर तुमचा काय फरक पडतो त्याच्यामध्ये बघा. आता हे तर 2 0, राईट. लिहून घेताना काय करा, याची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग त्यानंतर लिहून घ्या. हे एवढं आपण सॉल्व्ह केलेलं आहे. इथे थांबतो मी 1 मिनिट. स्क्रीनशॉट काढून घ्या याची आणि त्यानंतर ते आन्सर लिहून टाका, कारण मी आता याच्यामध्ये चेंजेस करणार आहे. ओके, तर आता आपण जेव्हा ग्रुपिंग केली तेव्हा काय केलं होतं आपण, हे 2 0 एक्स्ट्रा लावले होते ना, राईट. आता समजा की हा दिलेला जो आहे ना, हा आपला बायनरी नंबर आहे एवढा. हा काय आहे आपला बायनरी नंबर आहे. आता तुम्ही करणार आहे ग्रुपिंग, राईट. आता ग्रुपिंग करताना मी डायरेक्शन जशी फॉलो केली होती, इथं जशी मी डायरेक्शन फॉलो केली होती, ठीक आहे. आता तशी डायरेक्शन तुम्ही समजा फॉलो केली नाही तर तुम्ही काय करणार, आता रिव्हर्स डायरेक्शनने सुरू करणार आन्सर लिहायला. तर रिव्हर्स डायरेक्शनने सुरू केलं तर तुम्ही काय करता, तुम्ही हा ग्रुप पहिला ग्रुप बनवता बघा 0 1 0 0 चा. त्यानंतर दुसरा ग्रुप बनवता 1 0 1 1 चा. तिसरा ग्रुप बनवता 0 1 1 0 चा. चौथा ग्रुप बनवता 1 1 1 1. इथपर्यंत आन्सर चुकलंच तुमचं. सगळ्यात मोठी मिस्टेक काय करता तुम्ही, हे 0 1 जे आहे ना 0 1, हे 0 1 ला 2च बीट आहेत. या 0 1 ला 2च बीट आहेत. म्हणून काय करतात, काही काही हुशार स्टुडंट राहतात बघा, त्यांनी काय करतात, याच्या राईट साईडला 2 0 ऍड करून टाकतात. मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये सांगितले की आपण राईट साईडला जर 0 ऍड केले तर त्याची व्हॅल्यू बदलते. आपण ते करू शकत नाही स्वतःच्या मनाने, म्हणून आपल्याला डायरेक्शन फॉलो करावं लागणार. तर मग आता याचा आन्सर तुम्ही काय काढणार, 0 1 0 0 म्हणजे झालं 4, 1 0 1 1 म्हणजे झाले 11, 11 म्हणजेच काय बी. त्यानंतर 0 1 1 0 म्हणजे झाला 6. त्यानंतर 1 1 1 1 म्हणजे झाला एफ म्हणजे 15, राईट. तर हे तुमचा आन्सर येत आहे. हे जे रेड कलरने आन्सर आले हे रॉंग आहे. तर हे आन्सर रॉंग का झालं, कारण फक्त तुमचं लिहिण्यामध्ये काय चुकलेलं आहे, डायरेक्शन चुकलेली आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला प्रॉपरली यूज करायचं. क्लिअर. तर आता याचं जे होमवर्क आहे, हे होमवर्क तुमच्यासाठी आहे. 1-2 नंबर्स देतो मी, ठीक आहे, तेवढे तुम्ही सॉल्व्ह करा बघा आणि रूल प्रॉपरली लिहा. त्याच्यामध्ये कोणत्या डायरेक्शनने कोणत्या डायरेक्शनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ते. ठीक आहे. कन्वर्ट द फॉलोइंग इनटू बायनरी, सॉरी, हेक्साडेसिमल नंबर्स. 0 0 1 0 1 1 0 1 1 0 0 0 0 1 0 1 1 1 1 0 1 0. हे आहे 2 मध्ये. याला कन्वर्ट करून दाखवायचं आपल्याला 16 मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे रॅन्डमली तुम्ही कोणतेही बायनरीचे डिजिट्स घेऊ शकता आणि ते डिजिट्स घेऊन त्याला आपण हेक्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. राईट. हा एक घ्या, हा 2 मध्ये आहे, याला कन्वर्ट करायचं हेक्स मध्ये रॅन्डमली. आता मी असेच दिले म्हणून असंच घ्यायची काही गरज नाही, कोणतेही नंबर्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. पहा, जर शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हे सगळं तुमच्या सिलेबसचेच कंटेंट आहेत. हे पेपरमध्ये येत असतात क्वेश्चन्स, याचे आन्सर आपल्याला अशा प्रकारेच लिहायचे आहेत. ठीक आहे. ओके, चलो, काय अडचण असेल तर मेसेज करा. ओके, थँक्यू.